28, 29, 30 या कालावधीमध्ये आमचे मित्र उदयजी चाकोते यांनी राज्यस्तरीय छायाचित्र स्पर्धा व प्रदर्शनी आयोजित केली। त्याबद्दल त्यांचे मनपूर्वक अभिनंदन। आज त्यांचा वाढदिवस सुद्धा आहे, त्यासाठी सुद्धा आमच्या आभाळभर शुभेच्छा। आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष आमचे मित्र धोट हा उदयजींनी हेरला आणि फोटोग्राफी हा एक व्यवसाय होऊ शकतो आणि या व्यवसायासाठी उपजत तुमच्यामध्ये असणारे कलागुण उपयोगी पडतात। फक्त त्याला स्टेज उपलब्ध करून देणे गरजेचे आहे। ही स्पर्धा केवळ नावासाठी नाही, तुमच्यामध्ये असलेले जे काही कलागुण आहे त्याला योग्य त्या पद्धतीने प्रदर्शित करणे व त्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देणे, यासाठी एकदा उदयजींच्या अभिनंदनासाठी आपण टाळ वाजवूया। आमच्या विद्यापीठ स्तरावर अशा अभ्यासक्रमांचा सुद्धा समावेश केला जातो। माननीय धोटे सरांनी आपल्या महाविद्यालयामध्ये अशा प्रकारचा अभ्यासक्रम सुरू केला आणि उदयजी माझ्याही कॉलेजला तुम्हाला यायचं आहे, कारण फोटोग्राफी हा उदरनिर्वाहाचं साधन होऊ शकते। त्याला कुठे ना कुठेतरी जॉबच्या ऐवजी व्यावसायिक दृष्टिकोन त्याच्यामध्ये निर्माण होऊ शकतो। इथले फोटोग्राफ पाहिल्यानंतर लक्षात आलं की जो दृष्टिकोन तुमचा फोटोग्राफीचा असायला पाहिजे तो दृष्टिकोन ठेवून नंबर दिलेले आहेत। एक माझे मित्र गडचिरोलीला फोटोग्राफी करायचे, त्याच्यामधला राजहंसाचा फोटो त्यांनी टिपला आणि तो राजहंस पाण्यामधून उडण्यासाठी मी त्यांना विचारलं की हा फोटो तुम्ही कसा टिपला? सर म्हणे यासाठी व्यासंग लागते, धैर्य लागते आणि तुमच्यामध्ये असणारा संयम लागतो। मी सकाळी 5:30 वाजतापासून त्या तलावाजवळ बसलो। मला हा शूट करताना कमीत कमी 3 ते 3.5 तास लागले। मी उदयजींना तो फोटो दाखवला, खरंच पाहण्यासारखा। मी त्यांच्याकडून फ्रेम करून माझ्याकडे घेतला। मग असे धोटे सरांना एक फोटो दाखवला। एक कुत्रा म्हशीच्या पाठीवर बसून, तुम्हाला फोटो पाठवलेला आहे भाऊ, म्हशीच्या पाठीवर बसून म्हैस चालत आहे, तो शांतपणे बसलेला आहे। हा फोटो शूट करण्यासाठी मी माझ्या कारमध्ये कार थांबवली आणि त्वरित फोटो शूट केला। खरं तर अशा प्रकारचे जे नॅचरल फोटो आहेत हे फोटो मनाला शांती देणारे असतात। जेव्हा त्या फोटोकडे आपण पाहतो, त्या फोटोकडे पाहिल्यानंतर तुमच्या मनाला एक वेगळं विलोभनीय दृश्य तुमच्या मनामध्ये राहते। हा सगळा कलागुण आजच्या या स्पर्धेच्या माध्यमातून ज्या विद्यार्थ्यांनी शिकला, मी काय शिकलो हे आता त्यांना पुढे त्यांच्या जीवनासाठी कामी पडेल, त्या सगळ्या स्पर्धकांना मी शुभेच्छा देऊ इच्छितो। आणि विशेष शुभेच्छा चाकोते फोटो स्टुडिओला देतो की त्यांनी अशा प्रकारचे उपक्रम या शहरामध्ये विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून, त्यांच्या उपजीविकेच्या दृष्टिकोनातून हाती घेतले। त्याबद्दल धन्यवाद। आयोजकांनी मला इथे बोलावलं, माझं स्वागत केलं, त्याबद्दल मी आभार व्यक्त करतो। थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।